शेतकऱ्यांना युरिया द्या, खाली करा, शेतकऱ्यांना युरिया द्या, खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांना युरिया द्या, खाली करा, शेतकऱ्यांना युरिया द्या, खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांना युरिया द्या, खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांना युरिया द्या, खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा ಏನಾಗಿದ್ರಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ರೈತರಿಗೆ ಯುರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯುರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಏನಾಗಿದ್ರಿ बेळगाव शहर त्याचबरोबर इतर ग्रामीण भागातील परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत टंचाई भासत आहे. त्यासाठी म्हणून आम्ही आज बरेच शेतकरी आणि महिला येणार होतो. त्यासाठी आमच्या गल्लीमधील एक व्यक्ती निधन झालेला आहे. आता महिला शेतकरी फार जण येणार होतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही या युरियाचा कमतरता भासते आहे. त्याची अत्यंत जरुरी कारण का मे महिन्यापासून अवकाळी पाऊस चालू झाल्यानंतर जी मे महिन्यामध्ये आमची जी पेरणी होते ती पेरणी ती मशागत जमिनीची मशागत चांगली न झाल्याने ती पेरणी खुंटली आणि त्याचबरोबर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर मुळका आणि पाणी एक झाल्याबरोबर जमिनीला थंडावा निर्माण झाला आणि त्या थंडाव्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून नायट्रोजनची गरज आहे आणि ते युरियामुळेच तर भाताची उंची वाढते आणि ती उंची न वाढल्याने आता शेतकऱ्यांना अत्यंत युरियाची गरज आहे. आणि ती युरिया काय व्हायलंय की दुकानात किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्यानंतर आवाच्या दवा रेट घेऊन त्याच्यामध्ये लिंक लावतायत. वास्तविक पाहता लिंक न लावता शेतकऱ्यांना दिली पाहिजे, पण लिंक लावून दिल्यामुळे 600 ते 1100 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना भुर्दंड होत आहे. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना हे खर्च अवाढव्य आहे. त्यासाठी म्हणून सरकारनं त्वरित युरियाची इथं पुरवठा करून या भागातील शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करावा. अन्यथा आम्ही यापेक्षाही मोठं 15 दिवसामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन करून सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही.